नमस्कार. आज आपण बनवणार आहोत मस्त अशा पातोड्या किंवा बेसनाच्या थापी वडी. अगोदर खाली बेसन पीठ कालून न घेता डायरेक्ट फोडणीमध्ये टाकून सुद्धा गाठी न होणारं हे बेसनाच्या वड्या कशा बनवायच्या ते आज बघू. एकदम मस्त मऊ होतात ह्या वड्या. त्यासाठी इथं मी 5-6 हिरव्या मिरच्या, जिरं, लसूण आणि मीठ घेतलेलं आहे. आपल्याला याचं वाटण बनवून घ्यायचं. मिक्सरच्या भांड्यामध्ये सगळं टाकून घेऊ. चवीनुसार मीठ पण टाकून घेऊ याच्यामध्ये. आणि याचं जाडसर वाटण करून घ्यायचं आपल्याला. खूप बारीक नाही करायचं हे वाटण. आता इथे वाटून घेतलं आपण आपला मसाला. जाडसरच ठेवलेला आहे, बघू शकता. पाणी पण घातलेलं नाही आहे. आता एका कढईमध्ये तेल टाकून घेऊ. एक पळी आणि वरती थोडंसं असं तेल टाकले. तेल छान गरम झालं की त्याच्यात अर्धा चमचा मोहरी टाकायची. मोहरी छान तडतडली की जिरं टाकायचं. जिरं छान फुललं की कढीपत्ता आणि थोडंसं याच्यामध्ये हळद टाकायची. आपल्याला 1/2 चमचा हळद टाकली. आता मसाला टाकायचा आहे. आता 1 वाटी बेसन पीठ घेणार आहे मी. त्यासाठी मी इथे 1.5 वाटी पाणी घेतलेलं आहे. मोजून घेतलेलं पाणी आहे, पण मिक्सरच्या भांड्यात टाकते. आणि कोथिंबीर टाकायची भरपूर सारी. राहिलेलं पाणी पण टाकून घेऊ मोजून घेतल्यापैकी. तिथे ज्या वाटीनं आपण बेसन पीठ घेतले त्याच वाटीनं पाणी घेतले. ही वाटी मी बेसन पीठ चाळून थोडंसं दाबून भरून घेतलेलं आहे. आणि याच वाटीनं 1.5 वाटी इथे पाणी घेतले. हे प्रमाण एकदम परफेक्ट होतं. याने पिठलं आपलं एकदम व्यवस्थित होतं. आता याला उकळी आली पाण्याला आणि हे लाटण्याने हटणार आहे मी. तर आता उकळी आलेली आहे मस्त. याच्यामध्ये बेसन पीठ टाकून घेऊ. तुम्ही सगळं बेसन पीठ एकदम जरी टाकून दिलं तरी अजिबात गाठी होत नाही त्याच्या. कुणी खाली मिक्स करतं पाण्यामध्ये पीठ आणि मग फोडणीत टाकतं. तसं न करता असं करून बघा. याने खूप छान टेस्ट येते पिठल्याला किंवा वड्यांना आपल्या. बघू शकता तेवढं पाणी एकदम व्यवस्थित झालेलं आहे. आणि ते पिठलं आपलं मस्त असं हटून झालेलं आहे. एकसारखं हटून झालेलं आहे. आता इथे पिठलं हटून झाले. याच्यावर झाकण ठेवून आणि याला थोडा वेळ शिजू देऊ. 2 मिनिट याला असंच वाफ काढून घेऊ आपण. 2 मिनिटानंतर झाकण काढून बघू शकता मस्त वाफ कोंडली होती. याला परत एकदा हलवून घ्यायचं, मिक्स करून घ्यायचं. छान सगळ्या बाजूनी मिक्स करून घ्यायचं पिठलं. हलवून घ्यायचं चांगलं व्यवस्थित. आणि याला परत झाकून ठेवू. 2 मिनिटासाठी याला परत झाकून ठेवायचं. 2 मिनिटांनंतर बघूया. परत एकदा छान अशी वाफ कोंडली आहे आणि आपलं पिठलं मस्त शिजलं आहे. असं 2-3 वेळा करा. तुमचं पिठलं जर जास्त प्रमाणात असेल तर 2-3 वेळेस वाफ कोंडली की व्यवस्थित शिजलं जातं पिठलं आपलं. पिठलं शिजायला फार जास्त वेळ लागत नाही. आता इथे एक वेळेस झाकण ठेवू आपण. आणि इथे आपलं पिठलं आता शिजलेलं आहे. एकदा हलवून घेऊ. गॅस बंद करून टाकला आहे. इथे एक प्लेट घेतली अशी. त्याच्यावर आपलं पिठलं ओतून घेऊ. आणि ही जी खालची खरवड असते ना, ही पण खायला खूप छान लागते पिठल्याची. आता हाताला थोडंसं पाणी लावून किंवा तेल लावून हे आपल्याला असं थापून घ्यायचं आहे. थोडंसं गरमच आहे किंवा तुम्हाला नाही जमलं तर वाटीने थापून घ्या एखाद्या. हात जर जास्त भाजत असतील तर वाटीने थापून घेतलं तरी चालेल. मी असं थोडं पाणी लावून इथे थापून घेते याला. आणि आपली वडी थापून झाली तिथं. आता थंड झालं की याला कट करायचं आहे. त्याच्या अगोदर याच्यावर कोथिंबीर टाकून घेऊ. खोबरं टाकलं तरी चालेल. आता याला कट करून घेऊ. वडी किंवा पातोडी म्हटलं की त्याला कापण्याचाच आकार द्या. इथे कापण्याच्या आकारात कट करून घेऊ आपण हे.
आणि बघू शकता एकदम मस्त अशा आपल्या वड्या निघत आहेत तिथे. तर इथे आपल्या पिठल्याच्या वड्या बनवून तयार झालेल्या आहेत. खूप मस्त लागतात ह्या वड्या खायला. याला तुम्ही निब्बर पिठलंसुद्धा म्हणू शकता किंवा घट्ट पिठलं, हे पण खूप छान लागतं. वड्या पण बघू शकता एकसारख्या आकाराच्या झाल्या आहेत. अशाच ठेवायच्या, जाड किंवा पातळ नाही झालेल्या, एकसारख्या झालेल्या आहेत सगळ्या. मस्त अशा वड्या करायला एकदम सोप्या आणि खायला एकदम चविष्ट. तुम्ही पण या पद्धतीने वड्या करून बघा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि व्हिडिओला सबस्क्राईब करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.